और बाला, बाला डोमे, हाँ पॉइंटिंग उर्फ पॉइंटिंग। ये दो चेंजेस किया आसिफ भाई, दो चेंजेस के जगह पे रिप्लेसमेंट क्या है? सर्वेश आणि सिद्धू, ऐसे दो चेंजेस हम दोस्तों जंजीरा पॉइंट में भी देख रहे हैं। बोला ना, वकास अनवारे को इस टीम में प्लेइंग 11 में जगह मिली है दोस्तों। और साथ ही साथ दूसरा चेंज, अमीर सैयद उर्फ बाबा, यानी बाबा को भी इसमें मौका दिया गया है सी ब्रिज के द्वारा। हेलो, तो दोस्तों करेंगे सी ब्रिज। पहली ओवर की पहली गेंद बहुत बहुत ही शानदार चौका यहां पर दोस्तों देखने को मिला मयूर पाटिल के बल्ले से। पिछले मैच में भी मयूर ने एक शानदार छक्का जड़ा था, लेकिन उसके बाद आउट, जल्दी आउट भी हुए थे। और हमने जब उनसे संवाद साधा था कि मयूर आपका बल्ला शांत है, हालांकि फहद को होप्स थे कि मयूर का बल्ला इस मैच में बिल्कुल अपनी बल्लेबाजी के जौहर दोधारी तलवार की तरह चमकेगा। क्या ये हो कंटिन्यू बल्लेबाजी होगी, ये देखना बहुत ही दिलचस्प होगा दोस्तों, क्योंकि यहां पर मयूर ने एक चौका शानदार लगाया है। हाँ, इस मतलब आउटसाइड हल्की सी गेंद ऑप्शन से उछाल लेती हुई, घुमाव लेती हुई निकल गई थी सीधे विकेट कीपर फहद कलबस्कर के हाथों में। और कोशिश होगी कि ज्यादा से ज्यादा रन बनाए जाए दोस्तों। पिछले मुकाबले में हमने देखा था बड़े लक्ष्य का पीछा किया था दोस्तों, 75 रन चेस किए थे सी ब्रिज के बल्लेबाजों ने। हाँ, इस मतलब रिवर्स अटेम्प्ट करने की कोशिश, इस तरह की गलती स्वीकार नहीं होगी। चुकीला माफी नहीं है काका सोपजेल, एकदम आसान सा कैच हम देख सकते थे कि बिल्कुल ग्राफिक के माध्यम से बिल्कुल आसान सा लॉलीपॉप कैच था। अच्छे बल्लेबाज का कैच छोड़ना यानी अपने घर पर, अपने दरवाजे पर आई हुई खुशियां को लौटाने के बराबर होता है काका, क्योंकि बड़ा बल्लेबाज है दोस्तों। अच्छे बल्लेबाज का आप कैच छोड़ नहीं सकते। एक रन भी यहां पर खाते में जुड़ा है, स्कोर में जुड़ा है दोस्तों। इस सिंगल के साथ मयूर अपने निजी 5 रन के स्कोर पर, जबकि टीम का भी मजमू स्कोर हो चुका है 5 रन बगैर कोई नुकसान के। पपिया ने पिछले मैच में बहुत ही बेहतरीन गेंदबाजी की थी दोस्तों, जब निखिल धारवे को पहले ही गेंद पर आउट किया था। इस मतलब खर्रा तो शानदार छक्के के बाद रनों की संख्या तेजी से आगे बढ़ी है। 6 की सहायता से रनों की संख्या पहुंची है 11 रन बगैर कोई नुकसान के। बहुत ही अच्छा मुकाबला होगा दोस्तों। हालांकि हम देख भी रहे दर्दी रसिक बिल्कुल लंच ब्रेक, लंच टाइम होने के दरमियान भी अंपायर जी का कॉल हो चुका है। शायद मुझे ऐसा लगता है कि गेंद
प्रीतम पाटिल अपने उपसरपंच मजगांव पंचायत के, उनके इहाते में गिरी है, उनकी जगह में गिरी है दोस्तों। हर बार उनका भी काफी सहयोग होता है। अना पाटिल गुरुजी हो, पना पाटिल या फिर प्रीतम पाटिल सर हो, कई वर्षों से इस मैदान पर मुकाबले हो रहे। काका मात्र मला असं वाटते जवळजवळ 20-25-30 वर्ष झाले असतील या मैदानावरती, अर्थात आमची कर्मभूमी आहे, आम्ही लहानाचे मोठे झालो याच मैदानावरती। आणि कसं मैदान अण्णा तुम्हाला काका तुम्हाला वाटलंय? अतिशय सुरेख असं मैदान आहे, पाहायला मिळतं, चारी बाजूनी सीमारेषा आहे आणि अशी मैदानं खरं तर क्रिकेटपटूंना खेळण्यासाठी आदर्श मैदानं वाटतात। नक्कीच, अर्थात 360 का मैदान। और इस बीच खराब गेंद, एक स्वाभाविक रूप से हम देखते हैं दोस्तों, जब बल्लेबाज गेंदबाज पर प्रहार करता है तो कहीं ना कहीं थोड़ा सा मनोवैज्ञानिक दबाव गेंदबाज के ऊपर आता है। लेकिन दोस्तों पिछले मैच की अगर बात की जाए, पपिया ने जिस तरह से गेंदबाजी की थी, वाकई में वो काबिल तारीफ गेंदबाजी थी, लेकिन अब कहीं ना कहीं थोड़ी सी अपनी गेंदबाजी से भटकते हुए नजर आ रहे हैं। एक और खराब गेंद, लेग स्टिक को छोड़ती हुई गेंद थी, शायद फहद बैट से या पैर से छूकर निकली ऐसा कहना चाहते शायद, लेकिन मुख्य अंपायर अमित जी डामरे इन्होंने इस सिरे से खारिज कर दिया और बिल्कुल 1 रन का और इजाफा होगा। पहला ओवर प्रगति पर है, पहली ओवर की 5 गेंदें हो चुके, जबकि रनों की संख्या मात्र तेजी से आगे बढ़ी है और पहुंची सीधे 19 रन बगैर कोई नुकसान के। पपिया अपनी ओर की अगली गेंद, इस मर्तबा हमने देखा था कि जड़ में गेंदबाजी करने की कोशिश की थी, हल्का सा बल्ले से कलाई के सहारे से गेंद को मोड़ा था, लेकिन वहां पर फील्ड क्षेत्ररक्षक तैनात थे, यहां पर रन लेने का कोई अवसर नहीं था बल्लेबाजों के पास। इस तरह से पहली ओवर की समाप्ति 19 रन बगैर कोई नुकसान के। मसक भाई, आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहिलं की तन मन आणि धन या 3 घटकांचा वापर करून खऱ्या अर्थाने क्रिकेट स्पर्धा संपन्न होत असते। याच्यामध्ये प्रथम क्रमांकाचं जे धनराशी आहे 17,000 हे भव्य चषक दिलीपजी भोईर साहेब झिराड, अर्थातच रायगड जिल्हा परिषद सदस्य आहेत आणि आज उद्या त्यांच्या अलिबाग प्रीमियर लीग ही अतिशय मोठी क्रिकेट स्पर्धा, छोटम सेट येस, यांच्या माध्यमातून ती क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे। तिचं उद्या ऑक्शन अलिबागमध्ये होत आहे आणि गतवर्षी अतिशय प्रचंड लोकप्रियता लाभलेली ती क्रिकेट स्पर्धा संपन्न झाली होती। त्यानंतर द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक 50,000 प्रशांतजी मिसाळ साहेब, उपजिल्हा प्रमुख उद्धव ठाकरे गट शिवसेना यांच्यामधून आपल्याला मिळालेत। 25,000 रुपयाचा पारितोषिक अमीरजी पिंट्या ठाकूर अलिबाग, अर्थात स्वर्गीय मधुजी ठाकूर साहेब माजी आमदार अलिबाग, या अलिबाग मुरुडी यांचे सुपुत्र यांच्यामधून आपल्याला मिळाले, जे अर्थातच उपजिल्हा या ठिकाणी उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे निश्चित सदस्य आहेत। आणि तृतीय क्रमांकाचा 25,000 चतुर्थ क्रमांकाचा 25,000 पारितोषिक सौ चित्राताई पाटील शेतकरी कामगार पक्ष महिला आघाडी प्रमुख रायगड यांच्यामध्ये मिळाले। या सर्व मान्यवरांचा आपण हार्दिक आभार व्यक्त करूया। धन्यवाद काका। अर्थात काका, राजकारणामध्ये आपला क्रिकेटचा विषय होत असतो, पण क्रिकेटमध्ये मजगावच्या व्यासपीठावरती कोणताही राजकारण आपल्याला दिसत नाही आहे, कारण एका व्यासपीठावर सर्व पक्षाचे दिग्गज या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत। तो चलिए दोस्तों, पहली ओवर का खात्मा, पहली ओवर की समाप्ति पर 19 रन लगा दिए दोस्तों। प्रणय शेलके एक ऊंचे तेज तर्रार गेंदबाज, अच्छी वेरिएशन की गेंदबाजी में हमने देखा है दोस्तों। देखिए किस तरह से सम्मान दिया, केवल सीधे गेंद को खेला, हालांकि बहुत ही अच्छा पंच था, टाइमिंग अच्छा था, सीधे हाथों से खेला था और गेंद लॉन्ग ऑफ लॉन्ग ऑन के बीच में सीधे ब्लैक स्क्रीन की तरफ गई थी। इस बीच मात्र 1 रन लेने का पर्याप्त समय बल्लेबाजों के पास था। स्ट्राइक को रोटेट किया और सिंगल की सहायता से रनों की संख्या को पहुंचाया 20 रन बगैर कोई नुकसान के। 2 छक्के जड़े दोस्तों, हमने देखा था बल्लेबाज शाली ने, और एक शानदार चौका लगाया था मयूर पाटिल ने। शाली इस वक्त बहुत ही आक्रामक था, एग्रेसिव क्रिकेट खेलते हुए जोरदार अपील, लेकिन अंपायर ने इस अपील को नकारा, फंबल हो गए थे। असमंजस में डाल दिया था दोस्तों कि तेज तक गेंद आएगी या फिर धीमी गति की आएगी। इंप्रोवाइज करना चाहते थे शाली, लेकिन इरादे और मंसूबे मात्र यहां पर प्रणय ने उद्ध्वस्त किए। अच्छी वापसी हो रही है दोस्तों, कमाल की गेंदबाजी कर रहा है प्रणय शेल के। मैंने एमटीपीएल में भी देखा था, प्रणय ने बहुत ही बढ़िया गेंदबाजी की थी, काफी प्रभावित किया था।
हालांकि उस वक्त वो जंजीरा पॉइंट से खेला था और आज जंजीरा पॉइंट के विरुद्ध वो गेंदबाजी कर रहा है। एक ही रन मिलता हुआ और इस एक रन की सहायता से रनों की संख्या मात्रा आगे पहुंची है 21 रनों पर। अरफात कलबस्कर हमें बता रहे दोस्तों, बहुत ही पैनी नजर रखे हुए है। जिस तरह से 3 कैमरे के लेंस इस मैच का कवर कर रही है, जिस तरह से जीतू गोंदी लगातार इस मैच का अपडेट दे रहा है दोस्तों, लोगों तक दुनिया तक पहुंचाने का काम कर रहा है। चलिए फिर से एक मतलब हवा में गेंद है, यहां पर एक आसान सा कैच हो सकता है और आखिरकार फिर से एक मर्तबा मयूर पाटिल केवल 6 रन के स्कोर पर या स्पर्धेचे आयोजक अर्थातच नितेश दादा पाटील सर, उपाध्यक्ष रोहितजी कासर सर, सभासद आहेत परागदादा खोत, त्याचबरोबर फरहानजी कळंबस्कर, फराद कळंबस्कर, त्याचबरोबर रिहानजी संडिलकर, परागजी आरेकर, निखिलजी धारवे सर, राहिलजी सोंडे, विकीजी चौगळे, सुशांतजी खेडेकर आणि प्रणय शेळके या सर्व लोकांनी तन मन आणि धन अशा 3 घटकांचा वापर करून खऱ्या अर्थाने क्रिकेट स्पर्धा संपन्न केली। जाऊया ऐकूया पुन्हा एकदा आमचे सरांना। धन्यवाद काका सर। तो दोस्तों जो एडमिनिस्ट्रेशन यानी कि कोर कमेटी है उसकी लिस्ट काका ने यहाँ पर आपके सामने जाहिर की है दोस्तों। काफी मेहनत की है और एक व्यासपीठ आपको दिया, आपके कले को वाव देने के लिए मात्र यहाँ पर कोशिश हो रही है एमपीएल सीजन 2 के माध्यम से। फिर नितेश पाटिल अध्यक्ष होंगे, प्रमुख प्रवाह पराग खोत होंगे, फहद कलबस्कर होंगे, फरहान कलबस्कर होंगे, राहिल सोंडे होंगे, निखिल दारवे होंगे और भी काफी दिग्गज, पराग आरेकर जैसे सभी दिग्गज खिलाड़ियों ने दोस्तों 2 साल पहले हमने देखा था एक संकल्पना की थी और आज उसको कहीं ना कहीं उनके सपनों को उड़ान मिलती हुई नजर आ रही है। यहां पर अच्छी गेंदबाजी हो रही है प्रणय की। अगर बात की जाए अरफात, तो देखिए पिछली 5 गेंदों में प्रणय केवल 2 रन और 1 कामयाबी हासिल करने वाले वो गेंदबाज है जिन्होंने पहला ब्रेक थ्रू दिलाया दोस्तों। लगातार से अच्छी गेंदबाजी हो रही है। प्रणय दाहिने हाथ से अंपायर के बाएं जानिब से यहां से कलाई के सहारे मोड़ दिया गेंद को शॉर्ट मिड विकेट की दिशा में। 1 रन बिल्कुल आसानी के साथ मुकम्मल किया और केवल 1 ही रन से संतुष्ट होना पड़ेगा राज को। राज ने सिंगल के साथ अपना खाता खोला और टीम के स्कोर को पहुंचाया केवल 22 रन 1 विकेट के नुकसान पर। तो कुल मिलाकर दूसरी ओवर की समाप्ति हो चुकी है। दूसरी ओवर की समाप्ति पर स्कोर है 22 रन 1 विकेट के नुकसान पर। यानी कि कप्तान को जो एक ब्रेक थ्रू की तलाश थी वो यहां पर ब्रेक थ्रू दिलाया दोस्तों प्रणय शेलके ने। अमोल मैन फ्रॉम बोरली, जबकि बल्लेबाज राज हो गए, राजधानीशाली। केवल 1 ही विकेट खोया है जंजीरा पॉइंट ने। टॉस हारने के बाद पहले बल्लेबाजी का निर्णय दिया गया था फहद कलबस्कर द्वारा। अच्छी टीम है, फहद ने कहा था दोस्तों जब हमने उनसे छोटी मुलाकात की थी और उन्होंने बेस्ट विशेष भी दिए थे मयूर पाटिल को। नो डाउट मयूर पाटिल एक बहुत ही बढ़िया बल्लेबाज है, लेकिन दोस्तों इस मैच में मयूर केवल अपनी टीम के लिए 6 रनों का योगदान देने में सफल रहे। लेकिन यहां पर अच्छी वापसी होती हुई पपिया का पहला ओवर काफी खर्चीला रहा था दोस्तों। 19 रन खर्च किए थे। पिछले मैच में बहुत ही बढ़िया गेंदबाजी की थी पपिया ने, लेकिन इस मैच में पहले ओवर में
काफी महंगे साबित हुए थे। प्रणय लगातार से अच्छी गेंदबाजी कर रहा है दोस्तों। ऊंचे कद का एक हाई आर्म एक्शन हमने देखा प्रणय शेलके का। 1 रन और 1 रन के बाद रनों की संख्या पहुंची है 23। शाली लेफ्ट हैंड बल्लेबाज पहले मर्तबा सामना करेंगे अमोल की गेंदबाजी का। अमोल मैन फ्रॉम बोल्डली, तेज गेंद रखने की कोशिश, वाइड यॉर्कर कराने के चक्कर में गेंद जा रही है ऑफ स्टिक से काफी बाहर। मुख्य अंपायर का इशारा यहां पर हमें मिलता हुआ मौसूल हुआ और 1 रन का इजाफा होगा। अतिरिक्त रनों की संख्या में 1 की बढ़ोतरी होगी और इस एक्स्ट्रा रन की सहायता से 25 ऑन स्कोरबोर्ड। सलाह ने बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी की थी दोस्तों। पिछले मुकाबले में हमने देखा था आदित्य काशिद के विरुद्ध अगर सबसे सफल शुरुआत रही थी तो वो सलाह थे। 3 लगातार चौकार की हैट्रिक लगाई थी और एक अच्छी नींव रची थी दोस्तों। एक मजबूत पाया रचा था सी ब्रिज के विनिंग के लिए। अंत तक मुकाबला गया था 1 गेंद और 5 रनों की आवश्यकता थी। तब वाकई में अपने ऊपर आत्मविश्वास दिखाया था फहद कलबस्कर ने और हल्का सा खेला है, अपर कट कर दिया है, गेंद जा रही है थर्ड मैन सीमा रेशा पार। चौकार, शक्तिपेक्षा युक्ति श्रेष्ठ। दोस्तों मरहूम डॉक्टर राहत इंदौरी का गीत यहाँ पर, जो कि हिंदी के बहुत ही बड़े कवि थे दोस्तों। हाल ही में उनका कोरोना के काल में निधन हुआ था। भोपाल मध्य प्रदेश से ताल्लुक रखने वाले सभी के चहीते शायर मरहूम डॉक्टर राहत इंदौरी। हाँ, इस मर्तबा तेज तर्रार गेंद थी अमोल की, कोई जवाब नहीं था दोस्तों इस गेंद पर। राज के पास बहुत ही तेजी से ये गेंद फेंकी थी अमोल ने। कमाल की गेंदबाजी राज के विरुद्ध। 29 रन। हाफ ट्रैकर इंप्रोवाइज किया है, गेंद जा रही है लॉन्ग लेग की दिशा में। 1 रन तो जमीन पर पड़ने के बाद आसानी के साथ मुकम्मल किया। दूसरे रन के लिए दौड़े उस्मान गल्टे, जब तक गेंद को गैदर करते 2 रन आसानी के साथ मुकम्मल किए शाली और राज ने। 2 रन की सहायता से अब रनों की संख्या आगे बढ़ती हुई 31 रन, केवल 1 ही विकेट के नुकसान पर, जबकि तीसरा ओवर प्रगति पर। अमोल ने भी अच्छी गेंदबाजी की है, 1 चौका लगाया था दोस्तों शाली ने। हाँ, इस मर्तबा यॉर्क कराने की कोशिश की थी, तेज तर्रार गेंद थी, बिल्कुल जड़ में ये रूट में गेंदबाजी होती हुई अमोल की। अमोल का तीसरा ओवर, यानी कि खुद का पहला और टीम की जानिब से तीसरा फेंका गया ओवर का खात्मा हुआ है। और इस सिंगल के साथ अगर बात की जाए तो रनों की संख्या पहुंची है 32, केवल 1 विकेट के नुकसान पर। बात की जाए स्कोर कार्ड पर अगर नजर डाली जाए तो अमोल इस वक्त अपने इस ओवर में 10 रन खर्च करने वाले गेंदबाज बने, जबकि बल्लेबाजी के स्कोर कार्ड पर नजर अगर दोहराई जाए तो शानदार बल्लेबाजी करते हुए शाली, जो कि 2 6 लगाने में सफल रहे हैं, 13 रन के अपने निजी स्कोर पर बल्लेबाजी कर रहे, जबकि उनका साथ दे रहे दोस्तों राज, जिन्होंने एक शानदार चौका लगाया था। और कुल मिलाकर राज ने बनाए अब तक 9 रन। इस तरह से दूसरे विकेट के दरमियान की अगर पार्टनरशिप की बात की जाए तो लगभग 10 रनों की पार्टनरशिप अब तक हुई है। तो दोस्तों इस प्रतियोगिता के लिए जिन्होंने योगदान दिया है उन दानशूर व्यक्ति के नाम और उनके तरफ से जो मिली हुई राशि 70,000 की राशि प्लस ट्रॉफी दिलीप भोई उर्फ छोटम सेठ की तरफ से दिया गया, जो कि रायगढ़ जिला परिषद के सदस्य भी। और इस बीच एक शानदार चौका। उसी तरह से सेकंड प्राइज प्रशांत सेठ मिसाल उप जिला प्रमुख रायगढ़ उद्धव बाला साहेब ठाकरे गट शिवसेना गट, यानी कि 50,000 रुपए की राशि इनके तरफ से दी गई है।
उसी तरह से तीसरे क्रमांक की राशि 25,000 रुपये दोस्तों दानशूर व्यक्ति महिला, मुझे ऐसा लगता है कि चित्रालेखा पाटिल की तरफ से दी गई है। टाइम्स ऑफ इंडिया की ईटी इमर्जिंग वुमेन का अवार्ड, नो बॉल भी है, यानी कि 5 रन मिलेंगे, 37 ऑन स्कोरबोर्ड। टाइम्स ऑफ इंडिया ईटी इंस्पायरिंग वुमेन का अवार्ड जिसको दिया गया था दोस्तों, वो चित्रलेखा पाटिल अर्थात चित्रलेखा नृपाल पाटिल ताई की तरफ से 25,000 रुपये की एक भरघोस देणगी या ठिकाणी अर्थात देने में आई है दोस्तों। तो हम उनका भी हार्दिक हार्दिक स्वागत और आभार व्यक्त करेंगे। हमने देखा नो बॉल है, वापस नो बॉल, फ्री हिट बरकरार। प्रणय खराब गेंदबाजी करते हुए हवा में हेलीकॉप्टर उड़ाया है, गेंद जाएगी राज के बल्ले से आने वाला खूबसूरत सा छक्का। के साथ रनों की संख्या तेजी से आगे बढ़ती हुई पहुंची है 44। तो दोस्तों ताई का एक बड़ा एजाज किया गया था बॉलीवुड एक्टर अर्जुन कपूर के हाथों से, जब उन्हें टाइम्स ऑफ इंडिया ईटी इंस्पायरिंग वुमेन का अवार्ड से नवाजा गया था अंडर 40 कैटेगरी। ताई की अगर बात की जाए तो 3-4 स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स भी ताई ने बनाए हैं, नागांव में क्रीड़ा संकुलन, और वैसे ताई बहुत ही इस वक्त कार्यनिष्ठ और कर्तव्यनिष्ठ की भूमिका निभा रही है दोस्तों। ये सभी जितने आपको सामने होल्डिंग नजर आ रहे ये महान नेताओं के हैं। 44 रन, प्रणय खराब गेंद, रुपये। और उसी तरह से इस टीम के संघ मालक आसिफ भाई दांडेकर की तरफ से राज के इसलिए इस छक्के पर आए हैं दोस्तों 500 रुपये का इनाम। रनों की संख्या तेजी से आगे बढ़ी है, यहां पर अर्धशतक भी मुकम्मल हो चुका है दोस्तों जंजीरा पॉइंट की टीम का। कमाल की बल्लेबाजी प्रणय के विरुद्ध दोस्तों, ये बहुत ही, और बिलाल रामराजकर की तरफ से भी दोस्तों आए हैं राज के लिए 200 रुपये। जोरदार तालियां बजनी चाहिए दोस्तों राज के लिए, कमाल की बल्लेबाजी कर रहा है। और गेंदबाज देखिए आप सामने कौन है, प्रणय है, जिन्होंने बहुत ही प्रभाव अपनी गेंदबाजी से डाला है दोस्तों। उसी की बल्लेबाजी पर टूटकर पड़े हैं, तहलका मचा दिया दोस्तों, विस्फोटक बल्लेबाजी, और ये गेंद भी जा रही है दंदनाती हुई 4 रनों के लिए। शानदार बल्लेबाजी। हालांकि पहले मुकाबले में राज केवल 1 रन बनाने में कामयाब रहे थे, लेकिन इस मैच में तो कमाल की बल्लेबाजी की। राज ने एक चौका लगाया था पिछले मैच में, 8 रन बनाए थे, और वही राज इस मैच की अगर बात की जो बहुत ही आक्रामक और एग्रेसिव क्रिकेट खेलते हुए नजर आ रहे हैं। लेकिन हाफ ट्राइकर गेंद, अंपायर जी का इशारा यहां पर आता हुआ, मुख्य अंपायर अर्थात सूरज पांडे सर का यहां पर हमें इशारा मिल रहा है, यस इट इज। अंपायर जी नाराज है, हालांकि थोड़े से कहीं ना कहीं, और वो बिल्कुल कहावत है ना कि दोस्तों अंपायर और गेंदबाज का सास और बहू का रिश्ता होता है काका सर। हालांकि प्रणय इस वक्त थोड़े से निराश है। प्रणय को लगा था कि गेंद जमीन पर पड़ने के बाद शायद अंदर आई, क्या पिच बाहर हुई थी, क्या वजह थी, वो तो हमसे बेहतर अंपायर ही जानते होंगे। और अंपायर का फैसला अंतिम फैसला होता है काका, सुप्रीम कोर्ट का फैसला माना जाता है कि उसके बाद बिल्कुल किधर भी आप अपील नहीं कर सकते हैं। एक रन जरूर मिलेगा, और इस 1 रन के बाद स्कोर कार्ड पर यहां पर 55 रन लग चुके हैं। चौथा ओवर चल रहा है दोस्तों, ये ओवर बहुत ही महंगा जा रहा है।
सी ब्रिज के लिए फिर से एक मतलब हाफ ट्रैकर। देखिए अपने हाई आर्म एक्शन का यहाँ पर कहीं ना कहीं उपयोग किया, और जो एक छोटे कद के कद काठी जो है राज की, हालांकि हाइट कमी पर फाइट ज्यादा, बिल्कुल उसी तरह से बल्लेबाजी कर रहा है दोस्तों राज। कम हाइट और ज्यादा फाइट। शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, हाफ ट्रैकर की थी, लेकिन सीने की ऊंचाई तक गेंद को उछाला था। बहुत ही बढ़िया गेंदबाजी। हाँ, छोटा तीर घाव करे गंभीर। देखिए मेरा डायलॉग जीतू को बराबर याद है, और इस बीच इम्प्रोवाइज कमाल का किया। इस बार भी गेंद जाएगी 4। दोस्तों गेंद सीमा रेखा के बाहर इस वक्त दिखाया भी जा रहा है, देखिए। और गेंद गई है सीधे सीधे 6 रनों के लिए। तो बहुत ही शानदार सा छक्का यहां पर देखने को मिला है दोस्तों। कमाल की बल्लेबाजी कर रहा है राज। और इस ओवर की समाप्ति पर हम देख रहे हैं रनों की संख्या बहुत ही तेजी से आगे बढ़ी है, 61। 4 ओवर की समाप्ति, ओवर नहीं बाकी है, एक एक गेंद आनी बाकी है। क्यों, मैं आपको बता दूं, क्योंकि इसमें 2 नो बॉल और 1 वाइड बॉल भी गिरी थी। 61, लास्ट बॉल टू गो। शायद गेंद का इंतजार है क्या अंपायर जी? ओके ओके, क्योंकि गेंद हमने देखा था 6 के लिए भेजा था लॉन्ग लेग की दिशा में। बहुत ही शानदार छक्का चढ़ा था दोस्तों। देखिए किस तरह से इम्प्रोवाइज किया, जहां पर छोटी बाउंड्री है। कहीं ना कहीं ये दोस्तों आपके स्ट्रेटेजी होनी चाहिए, आपके दिमाग में वो आपको स्मरण करना पड़ता है कि मुझे किस तरह से किस जगह में बल्लेबाजी करनी है। लेकिन और गेंदबाज के विरुद्ध जिस तरह से एक तेज तर्रार गेंदबाज आसान भी नहीं था दोस्तों, लेकिन कमाल की बल्लेबाजी यहाँ पर राज द्वारा। 3 छक्के अब तक जड़े, 2 चौके शानदार लगाए हैं। अब देखिए स्ट्रेटेजी फहद कलबस्कर की, कंसंट्रेशन बिगाड़ने की कोशिश, बल्लेबाज कहीं ना कहीं दबाव में, हवा में गेंद, आमिर बाबा ने बहुत ही बढ़िया कैच पकड़ लिया दोस्तों और दे डाला। तो यहाँ पर देखिए रनों की संख्या तेजी से आगे बढ़ रही थी, लेकिन कहीं ना कहीं उसमें सेंध लगाने का काम दोस्तों आखिरकार प्रणय ने किया, और दे डाला राज के रूप में। ये दूसरा झटका देर आए बट दुरुस्त आए, क्योंकि राज इस वक्त बहुत ही खूंखार शेर की तरह बल्लेबाजी कर रहा था दोस्तों। हमने देखा जिस तरह से प्रणय के ऊपर प्रहार किया था, एक ही ओवर में 3 छक्के और 1-2 चौके लगाए थे। तो बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी की थी दोस्तों राज ने। और राज के लिए हमने देखा था कि यहाँ पर इनामी राशि लगभग 800 रुपये, 500 रुपये संघ मालक आसिफ भाई दांडेकर, 200 रुपये बिलाल रामराजकर और 100 रुपये मुजफ्फर भाई वालवटकर। ये दानशूर व्यक्ति है दोस्तों, आपके खेल की कदर करने के लिए यहाँ पर बैठे हैं।
तो दोस्तों 4 ओवर की समाप्ति अगर बात की जाए तो 15.25 के औसत से बल्लेबाजी करते हुए यहां पर जड़ डाले हैं 61 रन, 61 ऑन स्कोर बोर्ड। प्रतीक फ्रॉम कोरले। तसेच या ठिकाणी मित्रांनो जुबेरभाई गलटे सुद्धा आलेले आहेत। त्यांना विनंती आहे जुबेरभाई तुम्ही सुद्धा या व्यासपीठावर येऊन असं नसतं व्हायचं आहे। जुबेरभाई एक दानशूर व्यक्ति मित्रांनो, जुबेर भाई आपका भी हम हार्दिक हार्दिक स्वागत करते हैं। दोस्तों देखिए जुबेर भाई बिल्कुल यहां से एंट्री में से आते हुए तो शानदार एंट्री वहां पर रखी गई है दोस्तों। तो यहां पर अच्छी शुरुआत हो रही है फहद की। फहद ने बहुत ही शानदार गेंदबाजी की थी दोस्तों। हमने देखा था नांदगांव में 4 टूर्नामेंट को जब हमने कवर किए थे, फिर एमटीपीएल में भी बहुत ही शानदार गेंदबाजी की थी। यहां पर कोशिश हो रही थी शायद लिंबू विकेट हासिल करने की, या शायद कुछ पैर में थोड़ी सी मोच आई है, घुटने में थोड़ी सी मोच आई है। फहद देखिए क्या गेंदबाजी में परिवर्तन किया। हालांकि पिछले मैच में हमने देखा था फहद ने शायद गेंदबाजी भी नहीं की थी, लेकिन 4 ओवर में जिस तरह से 61 स्कोर कार्ड पर लगे, खराब गेंद थी फहद की, ये लो फुलटस गेंद थी, शली इसको समझ नहीं पाए और फंबल हुए थे। 22 की सूरत में 1 रन जरूर मिलेगा। निराश है फहद क्योंकि गेंद अच्छी थी, फुलटस गेंद थी, शायद प्रणय को लगा नहीं था कि बल्लेबाज इस तरह से गेंद को मिस करेगा और केवल देखते रह गए और गेंद जमीन पर पड़ने के बाद उनके हाथों से टकराने के बाद दूसरे एंड पर निकल गई थी। इस बीच मात्र दोनों ही बल्लेबाजों ने अपने अपने छोर को 1 रन में तब्दील किया। 62 रन, लेकिन अच्छी गेंदबाजी अब तक रही है दोस्तों और कोशिश होगी मुझे ऐसा लगता है कि 80 के अंदर रोकने की। क्या ये सफल कोशिश होगी? क्या ये स्ट्रैटेजी में फहद कामयाब हो गए? लेकिन यहां पर अब तक बहुत ही बढ़िया गेंदबाजी रही है दोस्तों, कमाल की गेंदबाजी की। देखिए आज पपिया इस मैच में थोड़े से खर्चीले साबित हुए, महंगे साबित हुए और यहां पर बिल्कुल जुबेर भाई गलटे का भी जोरदार स्वागत होना चाहिए तालियों के साथ। फरहान कलबस्कर खुद उनको रिसीव करने के लिए दोस्तों गेट तक गए थे। यह अच्छी बात है, हर एक को मान सम्मान देना। सीजन 2 में जितनी गेंदें इस्तेमाल होगी वो सभी गेंदें दोस्तों जुबेर भाई गलटे की तरफ से दी गई। एक बार जोरदार तालियां जुबेर भाई के भाई लिए हो जाए। होगा नहीं मुझे विकेट के नुकसान पर अच्छी वापसी की है दोस्तों फहद कलबस्कर ने। जुबेर भाई के लिए देखा था एक ब्रेक थ्रू दिलाया था जबकि जरूरत थी उसके उस तरफ उसके की। हाँ यहां पर शली गेंद में फंबल होते हुए लेग ब्रेक गेंद थी, ऑन साइड में ऑन द राइज खेलने का प्रयास किया था लेकिन गेंद जमीन पर पड़ने के बाद मिड स्टंप से ऑफ स्टंप तक होती हुई निकल गई सीधे विकेट कीपर प्रणय शेलके के हाथों में। 5 ओवर की समाप्ति, 5 ओवर की समाप्ति के बाद रन है केवल 63।
आर फिटनेस के सर्वे सर्वा दोस्तों शादिल हल्डे सर की तरफ से फहद के लिए इस शानदार विकेट और शानदार ओवर के लिए 100 रुपए का इनाम। उसी तरह से मोहम्मद हसन राहिल सोंडे अपने जेब खास से दोस्तों फहद के लिए 200 रुपए यहां पर खर्च कर रहा है। देखिए वापस ही किया यहां पर इस मैच में फहद कलबस करने, क्योंकि इस ओवर में फहद ने अगर बात की जाए तो केवल अरफात 2 रन खर्च किए हैं। हालांकि पहला रन 22 की सूरत में आया था जब वो डॉट गेंद निकाली थी, प्रणय के हाथों से गेंद छूटी थी और उसके बाद तो कमाल की गेंदबाजी की और राज को 31 के स्कोर पर आउट किया दोस्तों, जिसने बहुत ही शानदार बल्लेबाजी की, कमाल की बल्लेबाजी की दोस्तों। एक बार राज के लिए भी तालियां बजनी चाहिए। वाकई में जिस तरह से प्रणय की गेंदबाजी पर प्रहार किया था, आक्रमण किया था, वो आसान नहीं था। इस बीच हाफ ट्रैकर गेंद और अच्छा कैच, बहुत ही अच्छा कैच। कम ऑन डीजे। दर्शकों का भी होना चाहिए और संगीत के काफी दीवाने यहां पर बैठे हुए हैं। मैदान के चारों ओर हम देख रहे हैं दोस्तों। एक अर्धशतक जिसके नाम पर है दोस्तों, प्रसाद काते, जो कि लगातार से अच्छे बल्लेबाजी कर रहे हैं। हमने देखा था मुरुड में भी बहुत ही शानदार बल्लेबाजी की थी एमटीपीएल में, और आज जरूरत है क्योंकि जिस तरह से तो यहां पर देखना, ये वेलकम चौका है, यानी कि ये वेलकम बाउंड्री कही जाएगी दोस्तों। बिना पायल बजे बल्लेबाज का बल्ला भी नहीं हिला, गेंद निकल गई लॉन्ग लेग सीमा रेखा के बाहर। 67 रन स्कोर कार्ड पर लगे हैं। 2 गेंदें केवल हो चुकी है, 4 गेंदें और आना बाकी है। यानी कि लगभग मुझे ऐसा लगता है कि पहले मुकाबले में जिस तरह से 75 रनों का ह्यूज टारगेट का पीछा किया था, क्या इस मुकाबले में भी एक बड़ी चुनौती होगी सी ब्रिज के सामने। खराब गेंद, खराब गेंद। बिल्कुल खराब किया। देखिए ज्यादा ताकत नहीं थी लेकिन रफ्तार का इस्तेमाल किया, फुल टच डिलीवरी को, और फिर भेज दिया था डीप स्कोर लेग सीमा रेखा के बाहर। 76 पर 73 पर सॉरी, क्षमा चाहते हैं दोस्तों कि इस वक्त स्कोर कार्ड पर 73, 4 विकेट के नुकसान पर 3 गेंदें आना शेष। क्या चुनौती कितने रनों की होगी। हाँ फिर से एक बार दबा, हाफ ट्रैक, फुल सक्सेसफुल, वंडरफुल, ब्यूटीफुल। ऊपर की बात की जाए अमोल की, तो 4 गेंदों में 16 रन खर्च किए हैं, और इस छक्के के बाद तो देखिए कमाल से रनों की संख्या आगे बढ़ी है, और इस छक्के की सहायता से रनों की संख्या 79 यानी हमने जो एक कयास लगाया था, एक अनुमान लगाया था
कि 80 तक ये टीम जंजीरा पॉइंट अपने लक्ष्य को पहुंचेगी और बिल्कुल अब उस लक्ष्य के करीब। फिर से एक मरतबा हाफ ट्राई करती, लेकिन इस मरतबा थोड़ी सी आउटसाइड या ऑफ स्टंप थी। आड़े बल्ले से खेला जरूर था, अवे फ्रॉम द बॉडी, और इस बीच 2 रन मुकम्मल भी किए प्रसाद काते और शाली ने। कमाल की रनिंग बिटवीन द विकेट, अच्छा कोऑर्डिनेशन, अच्छा समन्वय दोनों के दरमियान, और तब जाके इस तरह के 2 रन मुकम्मल होते हैं दोस्तों। 81 ऑन स्कोरबोर्ड। आखिरी गेंद आना शेष। 81 रन हो चुके हैं दोस्तों। देखना आखिरी गेंद किसके पक्ष में जाएगी। क्या सी ब्रिज यहां पर और एक ब्रेक थ्रू दिलाएगी या फिर प्रसाद काटे हाफ। बिल्कुल उल्लास मोहन सुबह पता जंजीरा पॉइंट का यहां पर पहले बल्लेबाजी करते हुए टॉप 1 रन, यानी कि 82 रनों का एक बड़ा लक्ष्य का पीछा करना होगा सी ब्रिज के बल्लेबाजों को। पिछले मैच के हीरो फहद कलबस्कर जिन्होंने शानदार बल्लेबाजी की थी, नॉट आउट 26 रन बनाए थे, उनका साथ दिया था सलाह। तत्पूर्वी मित्रांनो या ठिकाणी आपण त्याचा स्वीकार करावा, मायेची शाल आणि पुष्प देऊन या ठिकाणी आपण यथोचित स्वागत करणार आहोत मित्रांनो। एक दिलदार व्यक्तीचा, दानशूर व्यक्तीचा, ज्याने या स्पर्धेला अगदी शेवटच्या सामन्यापासून तर अंतिम फेज निखिल ओके ओके ठीक है। तो चलिए चला आणि अष्टांग सुद्धा आलेला आहे त्यांच्या समवेत। तुमचा सुद्धा नक्कीच हार्दिक हार्दिक स्वागत। आमचे परम मित्र, अगदी लहानपणी सोबत वावरलो, ज्यांच्या सानिध्यामध्ये त्यांचा या ठिकाणी आगमन होतंय। जुबेर भाई, तुम्हाला विनंती असेल, जुबेर भाई तुमच्या शुभ हस्ते या ठिकाणी 2 पराभूत संघात अर्थात लुजर संघामध्ये नाणेफेकीचा कौल होईल। जुबेर भाई, दोन्ही संघासाठी नक्कीच अस्तित्वाची लढाई असेल। आपला अस्तित्व टिकवण्याची मात्र ही शेवटची संधी असेल। त्या स्पर्धेमध्ये नक्कीच आपलं आव्हान टिकवायचं असेल तर आता मात्र आपल्याला डू और डाय, आपला सर्वश्रेष्ठ खेळाचं प्रदर्शन करावं लागेल। 6 षटकांचा सामना असेल। हेड कॉल, सिक्का उछला आसमान में और गिरा है दोस्तों आदित्य 11 के पक्ष में। निखिल, शेवटची संधी असेल, काय प्रयत्न असतील आणि मला असं वाटतं टॉस जिंकण्याचं काय तुझा डिसिजन असेल? फील्डिंग करण्याचा आम्ही निर्णय घेतोय। अर्थात धावांचा पाठलाग करणं तुला पसंत आहे। पहिला सामना तुम्ही गमावलाय, अर्थात थोडक्यासाठी नक्की चांगली लढत झाली। किती लक्ष समोर संघाला रोखण्याचा तुम्ही प्रयत्न करणार? 60 पर्यंत आम्ही रोखण्याचा प्रयत्न करू, 60-65 रन। नक्कीच कोणत्या गोलंदाजांवर तुझा जास्त विश्वास आहे? कारण मागील सामन्यामध्ये थोडंसं राज महागडा ठरला होता, कारण चांगला खेळपट्टू
खिलाडी आहे त्याच्याबद्दल आपण जास्ती टीका करू शकत नाही, कारण रायगड प्रीमियर लेगदर पट्टू सुद्धा तो आहे आणि उपविजेता संघाचा तो एक सदस्य सुद्धा होता. तरी सुद्धा दुसरा गोलंदाज आणि संघामध्ये काय बदल असेल, कारण शेवटची संधी आहे. जर हारले तर मला असं वाटतं या स्पर्धेतून आपल्याला मुकावं लागेल. तर काय बदल केलेस? 2 प्लेयर चेंजेस झालेत आमचे आणि बॉलिंग तर आम्ही तेच आहेत. मी आहे, राज आहे, श्रीकांत आहे. धन्यवाद. फैसल टॉस हारे हैं और सामने वाली टीम ने आपको बल्लेबाजी दिया, और मैंने देखा यहाँ पर कि हर कोई बल्लेबाज कप्तान जब टॉस जीता है तो वो रनों का पीछा करना पसंद करता है. अगर आप टॉस जीते हो तो और ये दूसरा टॉस आप हारे हैं और पहले बल्लेबाजी का मौका मिला. पिछले मैच में हमने देखा था बहुत शानदार बल्लेबाजी आपने खुद ने की थी, आशीष ने की थी. टॉप ऑर्डर थोड़ा सा कोलैप्स हुआ था, क्या में बदल और टॉप ऑर्डर्स को बल्लेबाजी करने के लिए आपने कहा है, और क्या लक्ष्य 11 के सामने रखना पसंद करो? इंशाल्लाह कोशिश तो जारी रहेगी अभी खेलने की, और 2 प्लेयर मैंने चेंज किया हूँ. इंशाल्लाह बैट्समैन लिया हूँ 2. देखते हैं इंशाल्लाह. आशीष है, रिजवान है, अर्शिल है, मैं हूँ खुद. देखते हैं इंशाल्लाह ज़्यादा से ज़्यादा स्कोर करने की कोशिश करेंगे. दो जो चेंजेस किए गेंदबाज है और एक बल्लेबाज है. तो बेस्ट ऑफ लक. लक्ष इथे ठेवण्यात आले. क्रिकेटचं कुरुक्षेत्र चेंडूबाचं युद्ध, आणि या युद्धामध्ये खरं तर दोन्ही संघाने एक एक सामना जिंकलाय. विजेते संघ आहे. त्यानंतर पुढचा सामना पराभूत या 2 संघामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तर पुन्हा एकदा सर्व अतिथी कक्षातील मान्यवरांचं मी हार्दिक स्वागत करतोय. युट्यूबच्या माध्यमातून पाहणारे आमचे लाडके मायबाप प्रेक्षक यांचं देखील स्वागत. सन्माननीय रईजय गटेसर या ठिकाणी उपस्थित, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. आणि ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला चेंडू मिळाले ते जुबेरबाई गट्टे यांच्या माध्यमातून षटकारासाठी 500 रुपये आणि चौकारासाठी 200 रुपयाचा पारितोषिक हे या ठिकाणी देण्यात आले. जाऊया आपण मैदानाकडे. सलामी जोडी मैदानामध्ये असताना पहिला चेंडू, हलकासा चेंडूला स्क्वेअर कट केलाय. चेंडू जातोय तो अर्थात पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक गलीमधून चेंडू येतोय. तोपर्यंत पहिल्या चेंडूवर 2 धावांचं योगदान. पहिल्या चेंडूवर 2 धावांचं योगदान, कारण लक्ष 13.66 ची सरासरी या ठिकाणी ठेवायची आहे. आणि इथे जर तुम्ही पाहिलं तर एक सुरेख सुरुवात पहिल्या चेंडूवर पाहायला मिळाली. फळाद यांनी 2 धावांनी खातं उघडलं. गोलंदाज मयूर. पहिल्या षटके पॉवर प्लेचा 7 क्षेत्ररक्षक, गोलंदाज यष्टेषक 9 खेळाडू 30 या सर्कलमध्ये, तर 2 क्षेत्ररक्षक 30 या सर्कलच्या बाहेर आहेत. एक लॉंग ऑफला आणि एक क्षेत्ररक्षक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. तो अर्थातच वाडिश लॉंग ऑन अर्थात मिड विकेटला. दरम्यान पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने यावी अतिशय चांगला चेंडू इथे आपण पाहायला मिळाला, कारण अगदी थोडासा उजव्या यष्टीच्या बाहेरून चेंडू यष्टीच्या हातामध्ये विसावतोय. निर्धाव चेंडू सांगता होते. क्षेत्ररक्षण आपण इथे पाहिलं तर शॉर्ट थर्डमॅन, एक शॉर्ट पॉइंट, एक क्षेत्ररक्षक या ठिकाणी मधलं शॉर्ट कव्हर आणि एक लॉंग ऑफ विरोचना ऑफ साईडला. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग तैनात केलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग, एक शॉर्ट मिड विकेट आणि एक अर्थातच यावी डीप मिड विकेट. या विरोचीतून गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर बहीर तयार. अकोटपीचा चेंडू होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. वेगाने चेंडू इथे पाहतो. डीप फाईन क्षेत्रामध्ये जाणार. आणि 200 रुपयाचं अर्थातच मानकरी होतं जुबेरबाई यांच्या माध्यमातून. ज्या जुबेरबाईंनी तब्बल या स्पर्धेसाठी अगदी 9 दिवस चालणाऱ्या क्रिकेट स्पर्धेसाठी सर्व चेंडू या ठिकाणी पुरवलेत. एक उदार व्यक्तिमत्व म्हणून अर्थ त्यांचं नाव जुबेरबाई घलटे यांच्या माध्यमातून त्यांचं देखील स्वागत आहे. चौकार 4 धावांचे योगदान. चौकाराने फहादने वैयक्तिक धावसंख्या जाऊन पोहोचते ती 6 माझगावींकडून. गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर सिमेंटची खेळपट्टी हा निश्चितच योगदान आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. पुढचा चेंडू
गटे यांच्या माध्यमातून अर्थातच 500 रुपयाचं आणखीन पारितोषिक मिळेल ते या फलंदाज फहदला, फहद कळपसकरला. एकूण धावफलकात वाढ होते ती 12. गोलंदाज तयार. अकोटोबा चेंडू काय फलंदाजी करतोय. अर्थातच खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये जिथे क्षेत्राची मर्यादा आहे 2 क्षेत्ररक्षक 30 षटसर्कलच्या बाहेर असताना या ठिकाणी मात्र तुम्हाला पाहायला वेळ मगाशी डीप फाईन लेगला आणि आता मात्र अर्थातच हा षटकार मारला जो अप्पर कटच्या माध्यमातून, ज्या फटक्यासाठी खरं तर वीरेंद्र सेहवाग हे प्रसिद्ध आहेत आणि त्यांच्या सारखा फटका इथे पाहायला मिळाला तो अर्थात गेला चेंडू कव्हरवरून षटकार साधावा. धावफलकात वाढ होते ती 18. माझ्यासोबत गुणलेखक म्हणून अर्थातच फराज कलवसकर या काही गुणलेखकाची भूमिका निभावत आहेत. पंचांच्या भूमिकेमध्ये अमितजी डोंगरे सर बदलापूर आणि सुरजजी पांडे सर खोपोली. बजाव तकरीबन चेंडू खेळून काढला. जेव्हा असं सुनीलजी गावस्कर यांनी म्हणलं होतं की प्रत्येक चेंडू मारण्यासाठी नसतो तर चांगल्या चेंडूला सन्मानित द्यायला पाहिजे आणि खराब फटक्यांना मात्र चौकार षटकार ठोकायला पाहिजे. या ठिकाणी मध्ये चांगला चेंडू होता. षटक क्रमांक पहिला समाप्त होतोय आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीला 18 धावा धावप्रकार येतात. त्या खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करणाऱ्या अर्थातच सी ब्रिज नांदगाव या संघाच्या सुपियानभाई तांडेल सर नांदगाव या संघाचे संघमालक आहेत. एकूण धावफलकाचा आपण जर विचार केला 82 धावा धावफलकावर पहिल्या सत्रामध्ये आल्या आणि इथे 81 धावा धावफलकार आल्या आणि जिंकण्यासाठी 82 धावांचं लक्ष समोर ठेवण्यात आलं. 82 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग, धावफलकात धावा येतात 18 म्हणजे येणारी 5 षटकामध्ये 64 धावांची गरज आहे. एकूण 5 षटकांचा खेळ बाकी म्हणजे प्रति षटक 12.80च्या सरासरीने. मयूरचं षटक महागडं षटक ठरलं. या षटकात त्यांनी 18 धावा आणि कोणतीही सफलता नाही आहे. क्रिकेटचं कुरुक्षेत्र चेंडूपळचं युद्ध मुरुड प्रीमियर लीग 2023 पर्व दुसरं आहे आणि या पर्वाच्या माध्यमातून सन्माननीय दिलीपजी भोईर साहेब अर्थात त्यांना छोटम सेट यामध्ये म्हणलं होतं ज्यांनी 70,000चं प्रथम कर्ज पारितोषिक दिलं. मैदानामध्ये प्रेक्षकांनी मैदानातून यायचं नाही जरा प्लीज, कारण मोठी क्रिकेट स्पर्धा सुरू आहे. जाऊया मैदानाकडे. मोरायनकडून यावी विनायक गोलंदाज आहे. पहिला चेंडू इथे पाहायला मिळाला. कार्पेटसाने चेंडू खेळण्याचा प्रयत्न लॉंगॉन क्षेत्रामध्ये क्षेत्रशेष चेंडू येतोय तोपर्यंत 1 धावेचे योगदान मिळते. 1 धाव मिळते ती फलंदाला, 1 धाव मिळते ती फलंदाज जीतला. 1 धावेच्या माध्यमातून धावफलकात वाढवते ती 19. तृतीय क्रमांक प्रशांतजी मिसाळ सर उपजिल्हा प्रमुख उद्धव ठाकरे जिगट शिवसेना आणि तृतीय क्रमांक 25,000 अमीरजी अर्थात ज्यांना पिंट्या ठाकूर या नावाने म्हणलं तर स्वर्गीय माजी आमदार मधु शेठ ठाकूर साहेब यांचे सुपुत्र यांच्या माध्यमातून आणि भाई सुर्वे सरांच्या माध्यमातून या संपूर्ण आयोजनासाठी या स्पर्धेसाठी 50,000ची देणगी या ठिकाणी मिळाली. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. मैदानाकडे यावी. हा चेंडू अर्थातच पंचांकडे दाद मिळले थोडीशी उंची होती. पंचांनी इशारा केलाय गोंजाला की अशा प्रकारचे चेंडू जर आपण फेकले तर अर्थात पुन्हा पुढचा चेंडू नो बॉल देण्यात येईल. आणि चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक 25,000 सन्माननीय चित्राताई पाटील शेतकरी कामगार पक्ष महिला आघाडी प्रमुख रायगड यांच्या माध्यमातून मिळाले. या सर्वांचा आपण हार्दिक आभार व्यक्त करूया. वळूया मैदानाकडे. विनायक पुढचा चेंडू फुल टॉप. तर या ठिकाणी मात्र तर 6 धावांचे योगदान. धावफलकात वाढ होते पावषटक 25 धावा धावफलकावर. एकही विकेट न गमावता पहिल्या विकेटसाठी ही भागीदारी यावी आपल्याला पाहायला मिळते. अकोटोबा चेंडू पुन्हा एकदा गट्टे सरांच्या माध्यमातून एटीएम त्यांचं पूर्णपणे ओपन.
हे देखील योगदान आहे. एकूण धावपकात वाढते, धावपकात धाव येते 31. सुरेख फलंदाजी, गोलंदाजी कत्तल ज्याला म्हणलं तर, कारण पहिल्या षटकामध्ये तुम्ही पाहिलं 18 धावा मयूर यांनी दिल्या होत्या. या षटकात विनायकचा विचार केला आतापर्यंत 4 चेंडूमध्ये त्याने तब्बल 13 धावांचे योगदान दिला. 31 धावा धावपलकावर. पुन्हा एकदा यावेळी मोराईंकडून पंचायत डावीकडून उजव्या हाताने बचावता कृपाने चेंडूला खेळून काढला. निश्चित एक ढकेल होता, चेंडूला फक्त पुश केलं, चेंडू गेला तो. अर्थात इथे आपण पाहता शॉट कव्हरला 1 धावेचं आणखीन एक योगदान मिळते. 1 धाव मिळते संघाला. 1 धावेच्या माध्यमातून फहाद याची वैयक्तिक धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 31 आणि एकूण धावपलकावर धावा येतात त्या 32, कारण 1 धाव जीतच्या माध्यमातून. पुढचा चेंडू बॅकफुटचा चेंडू खेळायचा प्रयत्न, मात्र या ठिकाणी डाव्या यष्टीच्या जवळून चेंडू यष्टीच्या हातामध्ये विसावतोय. निर्धाव चेंडू सांगता 2 षटकं समाप्त होतं. जशाच तसं प्रत्युत्तर या ठिकाणी मात्र पाहायला मिळते. ते खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करणारा अर्थातच सीब्रिज नांदगाव संघ, कारण धावपलकात धावा आल्या त्या 82 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग, म्हणजे अजूनही 50 धावांची गरज आहे आणि येणारी 4 षटकं बाकी आहेत. आता मात्र समीकरण 13.66 होतं ते 12.50 वर येते. षटक होतं विनायकचं समाप्त झालं. या विनायकने 14 धावा खर्च केल्या, सफलता मात्र त्याला कोणती नाही आणि 32 धावांची एक जबरदस्त भागीदारी फलंदाज फहाद आणि जीत यांच्यासाठी. 2 षटकं समाप्त झाली. या स्पर्धेचा आजचा 3रा दिवस तुम्ही पाहतात. पार्थ 11 मजगावचं हे अतिशय भव्य मैदान, कारण अशी मैदानं फार कमी आपल्याला पाहायला मिळतात. आणि संपूर्ण जर विचार केला तर महाराष्ट्राला 720 किलोमीटर समुद्रकिनारा मिळाले, ज्याच्यामध्ये डहाणू पासून ते अर्थातच सिंधुदुर्गाच्या शेवटच्या टोकापर्यंत जर तुम्ही पाहिलं तर 720 किलोमीटरचं समुद्र किनारपट्टीमध्ये जेव्हा किनारपट्टीच्या भागामध्ये समायोजन करणं बऱ्याच वेळा पाहायला मिळेल की सिमेंटची खेळपट्ट्या या पाहायला मिळतात. याचं योगदान आहे, कारण आपल्याकडे कोकणामध्ये असणारा भरपूर पाऊस आणि त्यामुळे या ठिकाणी या खेळपट्ट्या अशा प्रकारच्या बनवल्या जातात. 2 षटकं समाप्त झालीत. खेळाचं दुसरं सत्र आपण पाहतात आणि नवीन षटक घेऊन गोलंदाज मयूर, ज्याने पहिलं षटक फेकलं होतं, तब्बल 18 धावा खर्च केल्या होत्या, तो या ठिकाणी मजगाव एन कडून आहे. आणि समोर मात्र फलंदाज खेळणी तयार असेल तो फहाद. 31 धावसंख्येवर पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने पहिला चेंडू. यावी चेंडूला फक्त 1 पाऊल पुढे टाकले, पदजालीच्या माध्यमातून चेंडू खेळले शॉर्ट कव्हरला. पॉईंटच्या तशी चेंडू येतोय, तोपर्यंत 1 धावीचे योगदान मिळते, 1 धाव संघाला. आणि क्रिकेटमध्ये 1 धाव देखील तितकीच महत्वाची. मगाशी जसं मी उल्लेख केला, क्रिकेटमध्ये 1 धाव, राजकारणामध्ये 1 मत आणि MBBSची परीक्षा देण्यासाठी अर्थात जी पात्रता परीक्षा पास होण्यासाठी लागणारं 1 गुण देखील तितकंच महत्वाचं. MBBSचा विद्यार्थी BMS किंवा BHMS होतो, हे देखील वैशिष्ट्य आहे. हा वेळ पहिला फलंदाज गमावलाय. पॉईंट क्षेत्रामधून अप्पर कटच्या मधून खेळण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र फलंदाज आपली विकेट गमावतोय आणि फलंदाज जीतची खेळी इथे मात्र समाप्त होते, ज्याने 3 चेंडूमध्ये 1 धावेचे योगदान दिलं. ही तब्बल 33 धावांची भागीदारी, ज्याला पार्टनरशिप असं म्हणतात, ती मात्र समाप्त होते. जीत मैदानातून परतला आणि नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकावर यावेळी आपल्याला पाहायला मिळतो. नवीन फलंदाज उस्मान हे नाव घेतलं की तळोजाचे उस्मान पटेल यांचं निश्चित आपल्याला आठवण होते, ज्याने खऱ्या अर्थाने पनवेल तालुक्याचं नाव अख्खा देशामध्ये आणि रायगडचं नाव अख्खा देशात घेऊन गेले. 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारण्याची किमया त्यांच्या माध्यमातून अनेक वेळा आपल्याला पाहायला मिळाली. आणि एक दिलदार व्यक्तिमत्व म्हणून उस्मान पटेल असे नाव अर्थात घेतलं जातं. ते अर्थात तळोजा संघाचा खेळाडू. तर इथे मध्ये डावकर फलंदाज आहे उस्मान यावी. उस्मान गलटे या ठिकाणी डावकर फलंदाज आहेत. यशस्वी गोलंदाज मयूर आहे. क्रिकेट विश्वामध्ये 26 असे खेळाडू आहेत अलिबाग रायगड जिल्ह्याचे, ज्यांनी आखाती देशामध्ये जात आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला. ज्यामध्ये पंकज जाधव 8 चेंडूमध्ये 8 षटकार मारणारा कोलकाताच्या स्पर्धांमध्ये अर्थात मेलडी चषकामध्ये त्याचं देखील योगदान आहे. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे, झेल आणि जीवदान दोन्ही फलंदाजांमध्ये ताळमेळ नव्हतं. या ठिकाणी फलंदाज कदाचित धावचित होऊ शकला नव्हता. म्हटलं जर आणि तर या शब्दांना क्रिकेटमध्ये स्थान नाही. फलंदाज होता उस्मान. क्रिकेटमध्ये ताळमेळ असतं, जसं संसारामध्ये पती आणि पत्नी यांचं ताळमेळ असलं तर संसाराचं रहाट गाडगं वेगाने पुढे सरकतं असं म्हणतात. इथे मात्र तसं काही घडत नव्हतं आणि एक धोका पत्करत होता तो उस्मान आणि त्याचा सहकारी अर्थातच फहाद. या दरम्यान सन्माननीय काय ना त्यांचं मुझफ्फरजी
वालवटकर सरांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. दरम्यान यावी फुटॉस बॅटच्या पट्ट्यात चेंडू घेतला मिडवे आणि आणखीन एक फलंदाज मैदानातून बाहेर. सुपेनजी तांडेल यांच्याकडून कामगिरी दाखवली नव्हती. या ठिकाणी हवेतून खेळण्याचा प्रयत्न त्याच्या अंगाशी आला आणि 3 चेंडूमध्ये 4 धावांचं योगदान देऊन या ठिकाणी अर्थातच परततोय. धावफलकात धावा येऊन पोहोचल्या 2 गडी बाद 37. अंतिम चेंडू असेल. सीव्ही नांदगाव संघाचे संघमालक सुफियानजी तांडेल सर यांच्या माध्यमातून हा जर संघ जिंकला तर तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक संघाला या ठिकाणी देण्यात येईल. आणि त्याचबरोबर फहाद जो अतिशय जबरदस्त कर्णधार आहे, जो फलंदाजी करतोय तब्बल 32 या धावसंख्येवर, त्याला देखील 5,000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. हे अतिशय चांगलं योगदान आहे. ते अर्थात सुफियानजी तांडेल साहेब नांदगाव यांच्या माध्यमातून जे संघ मालक आहे. जाऊया मैदानाकडे. नवीन फलंदाज मैदानात येतोय सलाह आणि यशस्वी गोलंदाज मयूर आपल्या बॉलिंग मार्कवर. फुलटॉस होता. फ्रंट फुटचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय. कार्पेटचा चेंडू जातोय. इथे मात्र लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये कव्हर केलं जातोय. तो पण 1 धावेचं आणखीन एक योगदान मिळते. ते सीबी नांदगाव संघाला 38 धावा धावफलक येतात. आतापर्यंत तुम्ही पाहिलं तर अर्थात 2 फलंदाज गमावलेत. फहाद खेळते 32 या धावसंख्येत. सलानी आपलं खातं उघडलं 1 धावेने आणि षटक आपण पाहिलं. इथे मात्र 82 धावांचं लक्ष आहे. 82 धावांचं लक्ष आहे. षटक क्रमांक 3 ची इथे समाप्ती होते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकात धावा येऊन पोहोचतात त्या 38 आणि आता मात्र 42 धावांची 43 धावांची गरज आहे येणाऱ्या 3 षटकामध्ये. 43 धावा 3 षटकं म्हणजे प्रति षटकाचा जर आपण विचार केला तर अर्थातच 14.33 जी सुरुवातीची लक्ष होतं 13.66चं, या ठिकाणी मात्र 14.33च्या माध्यमातून मयूरचे षटक होतं. मयूरने या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली. त्यांनी तब्बल 6 धावा दिल्या आणि 1 फलंदाज बाद करण्यात तो यशस्वी ठरला. 2 बाद केले. 82 विन. 81 झाले. लास्ट बॉलला विकेट आहे. 82 धावांचं लक्ष आहे आणि धावफलकात धावा 44 धावांची गरज आहे. 3 षटकं समाप्त झालीत. क्रिकेटचं कुरुक्षेत्र चेंडूबाचं युद्ध आपण पाहतात. डीजे मल्हार साऊंड सिस्टीम तेलवडे, सन्मेश भोपी यांच्या माध्यमातून आमचा आवाज आणि सुंदर मराठी हिंदी गीतं तुम्हाला ऐकायला मिळतात. थेट प्रक्षेपण प्राप्ती लाईव्ह पनवेल वाहुंजे अर्थात जितू दादा गोंधळी यांचा ही टीम तुम्हाला पाहायला मिळते. पार्थ 11 मजगाव मुरुड तालुक्यात सुरू असलेली ही क्रिकेट स्पर्धा. आज या स्पर्धेचा 3रा दिवस. एकूण 9 दिवस चालणारी क्रिकेट स्पर्धा. या स्पर्धेमध्ये सामनावीर चषक भरत शेठजी बेलोशे सर, रायगड उपजिल्हा प्रमुख शिंदे गट शिवसेना यांच्या माध्यमातून आम्हाला त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. मालिकावीर या ठिकाणी अर्थातच सायकल आहे परवेशजी बेलोशे सरांच्या माध्यमातून आणि चषक आयोजकांच्या माध्यमातून आणि बॅट आहे ती अर्थात हयात दळवी सरांच्या माध्यमातून. तर टीमसाठी 5,000 रुपये आणि अर्थातच फलंदाज संघ सन्मान्य सुफियानजी तांडेल सरांच्या माध्यमातून 5,000 रुपयेचं बक्षीस म्हणजे 10,000 रुपये टोटल बक्षीस तिथे मिळेल. पण येणारे 3 षटकं म्हणजे 18 चेंडूमध्ये तब्बल 44 धावांची गरज असताना 82 वजा 38 ना
44 धावांची गरज आहे. मैदानामध्ये या ठिकाणी पराग दादा खोत गेल्या आठवड्यातले भंडारी प्रीमियर लीगचे अर्थातच एक जबरदस्त हार्ड हिटर फलंदाज ज्यांनी 5 षटकार 5 चेंडूमध्ये मारले होते ते रेवदंडेच्या त्या प्रीमियर लीग मध्ये आणि तिथे त्यांना मालिकावीर म्हणून अर्थात वॉशिंग मशीन देऊन गौरवण्यात आलं. पुढचा चेंडू नो बॉलचा इशारा पंचांचा चेंडूला सरळ बॅटने खेळला चेंडू जातोय तो लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडू येणार तोपर्यंत 1+1 2 धावचे योगदान आणि बहुधा क्षेत्ररक्षक हा होता हा स्क्वेअर लेगला एक समांतर रांगेमध्ये होता त्यामुळे पंचाने इथे नो बॉल घोषित केले आणि जंजिरा पॉईंट संघ जर जिंकला तर नितेशजी पाटील साहेबांकडून 10,000 रुपयाचं पारितोषिक. तर नवीन षटकन गोलंदाज विनायक यावी आणि नो बॉल फ्री हिट म्हटल्यानंतर फक्त फलंदाज धावचीच्या रुपयाने बाद होतो. क्रिकेट विश्वामध्ये एकूण 10 प्रकारे फलंदाज बाद होतात आणि क्रिकेट विश्वामध्ये 6 प्रकारे फलंदाज टेनिस विश्वात बाद होतात. लेदर विश्वामध्ये आणखीन 4 म्हणजे 10 प्रकारे फलंदाज ऍक्च्युली बाद होतात. तर याकडे फ्री हिट पण या फ्री हिटवर कोणतं योगदान देतोय तो फलंदाज यावी फहाद. दरम्यान पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने फ्री हिट आणि या फ्री हिटवर मात्र कोणत्याही प्रकारची सफलता इथे नाहीये. ते स्क्वेअरलेग पंचांच्या बरोबर तुम्ही समोर होतात त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला नो बॉल म्हणून घोषित करण्यात आलं आणि स्क्वेअरलेग या क्षेत्राच्या याच्यामध्ये फक्त 2च क्षेत्ररक्षक तुम्ही ठेवू शकता हा देखील नियम आहे क्रिकेटमधला. तर पुन्हा एकदा आपण मैदानाकडे वळूया. गोलंदाज विनायक तयार आहे. यावी मोरा एंडकडून गोलंदाज मोरा आणि माझगाव ही 2 एंड या स्पर्धेच्या माध्यमातून इथे मात्र मोठा फटका 6 धावांचं योगदान 6 धावा मिळतात संघाला आणि या 6 धावा श्रीबीज नांदगाव संघाला घेऊन जातात एकूण 46 धावसंख्येवर 46 6 धावांचं योगदान मिळते ते फलंदाजाला. काय फलंदाजी पाहायला मिळते ती अर्थातच फहाद कळबसकरच्या माध्यमातून तब्बल त्यांनी आतापर्यंत मारले ते 5 षटकार आणि खेळतोय 39 या धावसंख्येवर 38 या धावसंख्येवर माफ करा ज्याने 5 षटकार आणि चौकारांच्या माध्यमातून खेळी सजवली. एखाद्या फुटबॉल सारखं त्याला चेंडू दिसतोय जी खेळी आम्ही भंडारी प्रीमियर लीग मध्ये पाहिली होती परागदादा खोत यांच्या माध्यमातून ज्याने स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये एकाच षटकात 5 षटकार मारले होते आणि क्रिकेट रसिकांची रेवदंडकरांची मनं जिंकली होती. तीच फलंदाजी आणि फराद जर या ठिकाणी सांभाळून जर खेळले तर कदाचित हा सामना निश्चित ते जिंकू शकतील पण दोन्ही संघांना संधी आहे वळीया मैदानाकडे. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा आक्रमक होण्याचा प्रयत्न केला इथे वायनिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये हा झेल दुर्दैव म्हणता येईल ते अर्थात या ठिकाणी श्रीबीज नांदगाव संघाचं मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात फलंदाज बाद झाला आणि फलंदाज कोण बाद झाला तर फलंदाज बाद झाला त्यांनी तब्बल 38 धावांची खेळी करणारा फहाद याची खेळी मात्र समाप्त. तिसरा फलंदाज बाद झालाय श्रीबीज नांदगाव संघाची परंतु बाद होण्यापूर्वी त्यांनी जबरदस्त फलंदाजी केली. 5 षटकार 1 चौकांच्या माध्यमातून 38 धावांचं त्यांनी योगदान दिलं. 13 चेंडूची त्यांनी 7 केली आणि काय फलंदाजी त्याची आपल्याला पाहायला मिळाली. जोरदार टाळ्या पाहिजे फहादसाठी. पहिल्या सत्रामध्ये पहिली मॅच जेव्हा खेळला तेव्हा देखील जबरदस्त फलंदाजी केली होती आणि 26 धावांची एक जबरदस्त खेळी पहिल्या सामन्यावर केली होती. एकूण धावफलकात धावा येऊन पोहोचल्या 46 धावा धावफलकावर आल्यात आणि 36 धावांची गरज आहे 15 चेंडूमध्ये. 15 चेंडू आणि 36 धावांची गरज आहे. ज्याने 26 धावांचं योगदान दिलं नाबाद राहिलं होतं शेवटच्या चेंडूवर षटकार काशीद संघाला त्यांनी पराभूत केलं होतं. सामन्याचा मानकरी म्हणून त्याला पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं. तोच फलंदाज या ठिकाणी येतोय. जोरदार टाळ्या. जबरदस्त फलंदाजी रोहित शर्माची आठवण देणारा आणि नुकताच आपण जो ज्या उदयोन्मुख खेळाडूला पाहिलं भारतीय संघाचा दरम्यान या ठिकाणी आणखीन एक मोठा फटका लॉंग ऑन ला आलेला एक उंच बहारदार फटका षटकार 6 धावा 6 धावा संघाला धावसंख्या 52 धावा धावप्रकारे येते. आल्या
सुरुवातीच्या काळात भंगार विकलं, परंतु क्रिकेटमध्ये आला आणि पहिल्या चेंडूवर पहिला षटकार मारला. त्यानंतर मोठे मोठे फटके खेळले, श्रीमंत खेळाडू ठरला आणि आज मात्र निवृत्तीच्या मार्गावर असणारा ख्रिस गेल याची आठवण दिली ती प्रणयने. 6 धावांसाठी 52 धावा धावपलकावर. शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट गली, शॉर्ट कव्हर आपण इथे पाहताय. एक क्षेत्ररक्षक अर्थातच वाईडिश लॉंग ऑफ आहे, एक लॉंग ऑफ. आकुटप्या चेंडू होता, चेंडू हवेत आहे, पूल केलाय, शेतीशी चेंडू जाण्याचा प्रयत्न करतोय, मात्र एक धाव या ठिकाणी पूर्ण करण्यात यशस्वी फलंदाज ठरला. एक धावीचे योगदान मिळते प्रणयला. त्याची वैयक्तिक धावसंख्या 7 आणि संघाची धावसंख्या 53. 13 चेंडू 29 धावा हे समीकरण मैदानामधलं. 13 चेंडू 29 धावा. संघ जिंकला तर सुपियानजी तांडेल साहेब नांदगाव यांच्याकडून 5-5 हजार रुपये अर्थातच संघाला, आणि जंजिरा पॉईंट जिंकलं तर 10,000 रुपयाचा पारितोषिक असेल. दरम्यान यावी चेंडू हवेत आहे, स्क्वेअर लेगून क्षेत्र चेंडूवर येणार, झेल मात्र सुटतोय, जीवदान मिळालतोय आणि जीवदानचा फायदा 2 धावांचं योगदान. तर नितेशजी पाटील सरांच्या मधून जंजिरा संघ जर जंजिरा पॉईंट संघ जर जिंकला तर 10,000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी देण्यात येईल. नितेशजी पाटील सरांच्या माध्यमातून इथे मात्र 2 धावांचे योगदान आणि षटक क्रमांक 4 या ठिकाणी समाप्तीची घोषणा. 4 षटकांची समाप्ती. धावफलकावर धावा येऊन पोहोचल्यात त्या 55. आता येणारे 12 चेंडू आणि गरज आहे ती 27 धावांची. 13.50च्या सरासरी खऱ्या तर धावसंख्येची गरज आहे. फलंदाज बाद झाले ते अर्थातच मगाशी बाद झाला ज्याने 38 धावांची योगदान दिलं. जीत यांनी 1 धावेचे योगदान. उस्मान यांनी फक्त 1च धाव काढली तर चौकार मारला होता. सलाह खेळतोय जो 5 या धावसंख्येवर आणि प्रणय षटकार आणि 6 धावांचे योगदान देतोय. विनायकशी षटक समाप्त होतोय. विनायकने या षटकात एकूण इथे बघा 12 13 तेच बोलतो 2 षटकार मारले ते प्रणय. 2 धावांनी 8 या धावसंख्येवर खेळतोय आणि एकूण या षटकात धावपलकावर आल्या 2 षटकारांच्या माध्यमातून तब्बल 17 धावा. आणि अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 12 चेंडू आणि 27 धावा. लक्ष क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर चेंडूपळीच्या युद्धामध्ये. मुरुड प्रीमियर लीग पर्व दुसरे. बारा चेंडू 27 धावांची गरज आहे. आवाज कमी केला. मुरुड प्रीमियर लीग पर्व दुसरे 2000. तर 12 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. आणि आता मात्र गोलंदाजीमध्ये बदल होतोय. नवीन षटक घेऊन गोलंदाज बॉलर कोण आहे? अमान कळबसकर यावेळी 5वें षटक घेऊन येतोय. 27 धावांची गरज आहे. 13.50च्या सरासरीने. समोर मात्र फलंदाज खेळण्यासाठी सलाह 4 या धावसंख्येवर तयार आहे. पंचांच्या उजवीकडून मुरुड प्रीमियर लीग पर्व दुसरे. गोलंदाज या ठिकाणी रनअप घेत आहे. तर गोलंदाज अमान 27 धावांची गरज आहे. षटक अतिशय महत्वाचं असेल. पहिला चेंडू यावेळी मात्र पहा गुडलिंग स्पॉटचा वापर केला. चेंडूला उंची थोडीशी कमी होती. यष्टीच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. निर्धाव चेंडू सांगता होते. आवाज कमी केला थोडा वाढवा. तर येणारे 11 चेंडू 27 धावांची गरज आहे. समीकरण बदलते. अमान कळबसकर यावी पंचांच्या उजवीकडून. पुढचा चेंडू अखर टप्प्याचा. धावांचं योगदान दिलं. 3 चेंडूचा सामना केला आणि मैदानातून परतला. 4था फलंदाज मैदानातून बाद झाला. आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. पप्प्या. बऱ्याच लोकांना क्रिकेटमध्ये टोपण नावं जी म्हणली जातात त्याच्यामध्ये पप्प्या हे नाव तुम्हाला पाहायला मिळतं.
पंकज जाधव याला तुम्ही बुम बुम या नावाने संबोधता, ज्याने माट्या नावाने संबोधता. अर्थात त्याला ते नाव पसंत देखील नाहीये, कारण माट्या म्हणल्याचा माठ असं त्याने एका रॉयची क्रिकेट स्पर्धा करताना सांगितलं होतं. मी काही माठ नाहीये. तर योगेश पेंडकरला घाऱ्या नावाने संबोधलं होतं. हे देखील वैशिष्ट्य आहे, हे योगदान आहे प्रत्येक खेळाडूचं. तर जाऊया मैदानाकडे. नवीन फलंदाज मैदानात येतो पप्या. धावफलकात आतापर्यंत आपण पाहिलं 2 चेंडू समाप्त झालेत आणि 2 चेंडूमध्ये आतापर्यंत एकही धाव नाही, एक विकेट गेला. येणारे अर्थातच चेंडू बाकी आहेत ते 10 आणि गरज आहे ती 27 धावांची. पुढचा चेंडू या ठिकाणी मात्र डावेष्टीच्या बाहेर चेंडू टप्पापर्यंत बाहेर निघाला. पंचांनी हात जमिनीला समांतर केले, दर्शवला चेंडू खराब आहे. 1 धावेचं योगदान, 1 धाव मिळते ती संघाला आणि एका धावेच्या माध्यमातून समीकरण बदलते. येणारे चेंडू बाकी आहेत ते अर्थातच यावी 10 आणि गरज आहे ती 26 धावांची. पुढचा चेंडू यावी मात्र मोठा फटका, चेंडूला भिरकावून दिलाय. वाडिश लॉंगॉनला येतो एक जबरदस्त गगनभेदी गगनचुंबी षटकार, 6 धावा. तर नक्कीच जर तुम्ही पाहिलं तर या माध्यमातून खरं तर षटकार या एंडी निश्चित येऊ शकतो आणि फलंदाज पप्याने षटकाराने आपलं कुठं 6 धावांचं योगदान. धावा येतात त्या 62, 20 धावांची गरज आहे. गोलंदाज अमनने चांगली गोंजी केली होती, परंतु त्यानंतर थोडंसं नियंत्रण बिघडवलं. पुन्हा एकदा आपल्या डावीकडे खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. चेंडू जातोय तो अर्थातच यावी डीप स्क्वेअर रेगला शेतीच्या चेंडूवर येतोय आणि तोपर्यंत मात्र धावफलकामध्ये आणखीन एक वाढ. धावफलकात धावा येतात 64, 82 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग इथे करतायत. 8 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. 8 चेंडू 18 धावा. धावांच्या चेंडूमध्ये 10चं अंतर. गोलंदाज अमन आहे, अमन कलबसकर मुजबाव एंड कडून पुढच्या चेंडूसाठी. यावी आता मात्र मोठा फटका असेल आमच्या समालोचन कक्षामध्ये, अर्थात नाणेफेक कक्षाची मातवंदना. षटकार, 6 धावा. सात चेंडू आणि 12 धावांची गरज. 7 चेंडू 12 धावा. याचा आवाज कमी केलाय का? आवाज नाही जात. 7 चेंडू आणि 12 धावाची गरज आहे. 2 षटकार पप्याने मारले, त्यामुळे तब्बल 14 धावांचं योगदान दिलं पप्याने. ज्या अमन कळबसकरनी अगदी चांगली षटक 2 चेंडू फेकले होते, आता माझा चांगला चेंडू होता उजव्या यष्टीच्या दिशेने चेंडू या ठिकाणी फेकला. निर्धाव चेंडू सांगता झाले आणि षटक क्रमांक 5 ची समाप्ती होते. 5 षटकांच्या समाप्ती धावफलकावर धावा येऊन पोहोचल्या त्या तब्बल 70 धावा आणि आता समीकरण असेल 6 चेंडू आणि 12 धावा. 6 चेंडू 12 धावा तेच समीकरण होतं जे पहिल्या सामन्यामध्ये. मात्र त्यावेळी फहादने अर्थात टिकून राहिला होता आणि शेवटच्या चेंडूवर षटकार मारला होता आणि जावेद मियांदाद आणि चेतन शर्माची आठवण आपल्याला करून दिली होती. पाहूया काय घडणार काय बिघडणार या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर. षटक समाप्त होते अमनचं, मागणी षटक ठरलं. 15 धावा आणि 1 फलंदाज बाद त्याची कामगिरी. फहादने 38 धावांचं एक जबरदस्त योगदान दिलं. अर्थातच 5 षटकारांच्या माध्यमातून 6 चेंडू आणि 12 धावांची गरज. तर तसं पाहिलं तर 2 चेंडूंचं खरं तर हा सामना म्हणता येईल, पण तो क्रिकेट हा अनिश्चित खेळ आहे जिथे राजकीय सरडा जसं रंग बदलतो, राजकीय पुढारी जसे रंग बदलतात तसं क्रिकेट देखील रंग बदलतो. अनिश्चितताही ठासून भरलेली असते. 1983चा वर्ल्ड कप आठवून बघा, वेस्ट इंडिज संघाने आपल्याला 183 धावांमध्ये गुंडाळलं होतं आणि 184 धावा करायच्या होत्या. आपण त्यांना 137 धावांमध्ये गुंडाळलं आणि पहिला विश्वकप आपण जिंकला होता. म्हणून करोडो भारतीय या क्रिकेटवर प्रेम करतात. 2007चा देखील आपण T20 महेंद्रसिंग धोनीचा आठवण बघा, तिथे मात्र शेवटच्या चेंडूवर गरज होती ती फक्त चौकाराची आणि तिथे मात्र एक झेल शॉर्ट फाईनल क्षेत्रामध्ये घेतला गेला आणि तो विश्वचषक आपण जिंकला होता. तर ही क्रिकेट आहे. जाऊया मैदानाकडे. यावी मोराईनकडून नवी षटक, शेवटचे षटक घेऊन गोलंदाज जंजिरा पॉइंटचा. यावी बॅटच्या पट्ट्यात चेंडूला घेतला, चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. इथे वार्डिश लॉंगॉन मध्ये चेंडू जातोय सीमा चौका.
1 मे 1960 हा दिवस आपल्याला आठवतं. मुंबईसह महाराष्ट्र हे पाहायला मिळालं. 8 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा हे क्रिकेट आणि म्हणून करोडो भारतीय आपण या क्रिकेटवर का प्रेम करतो, कारण पप्प्याने जे मारले षटकार अर्थातच निर्णायक षटकार ठरतात. आणि आता मात्र येणारे 4 मागाचा चौकार जो आपल्याला पाहायला मिळाला तो अर्थातच मिसफील्ड चौकार होता, ज्याला आम्ही संधी. आणि आता मात्र येणारे 4 चेंडू आणि फक्त समोर मात्र चला यावी बॅकवर्डचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. पंचांचं बोट म्हणून 3 चेंडू आणि लक्ष अर्थात 2 धावांचं. 3 चेंडू 2 धावा सामन्यामध्ये थरार. मी तर म्हणेन ज्यांना ब्लड प्रेशर असेल, डायबिटीज असेल अशा आमच्या क्रिकेट रसिकांनी खरं तर सामना बघू नये, कारण अनेक घटना तुम्हाला पाहायला मिळतात. 80 ते 120 आपलं ब्लड प्रेशर रक्तदाब जर चांगला असेल तर डॉक्टर म्हणतात की काय, पण त्याच्या पलीकडे कल्याण महानगरपालिकेचे नगरसेवक सामना पाहत होते, त्यांचा संघ सामना हरला. हे देखील योगदान घडलेलं आहे क्रिकेट विश्वामध्ये. तर आता मात्र येणारे 3 चेंडू आणि 2 धावा. काय सामना आहे. एका बाजूने विकेट पण आले, एका बाजूने षटकार पण आले. 4 म्हणता येईल. शेवटचे षटक घेऊन गोलंदाज आहे महेश. हे बघा बरोबर आहे ना. 3 चेंडू आणि 2 धावा. समोर फलंदाज यावी अल्ताफ. हा चेंडू पद्धतीने चेंडू खेळले असते तर निश्चित या ठिकाणी विजयाचा मार्ग अधिक सुकर होऊ शकला असता. तो सी ब्रिज नांदगाव संघात अजूनही सामना संपलेला नाही, कोणी जिंकले नाही आणि कोणी पराभूत झाले नाही. आता मात्र समीकरण बनते ते येणारे 2 चेंडू आणि 2 धावा. नवीन फलंदाज मैदानामध्ये. फलंदाज बाद झाला तो अल्ताफ. 0 धावसंख्येवर बदकाच्या अंडावर परततोय आणि भास्कर नवीन फलंदाज मैदानामध्ये. एकूण जर आपण पाहिलं तर 4 चेंडू 2 धावांची. हा सामना फिरवलाय गोलंदाज महेश अर्थातच जंजिरा पॉइंट संघाचा गोलंदाज, ज्याचे असिफजी दांडेकर सर संगमल्लक आहेत खार अंबोलीचे. अर्थातच एक सुरेख सामना. वळी आपण मैदानाकडे. 5वा चेंडू या षटकातला आणि या ठिकाणी सरळ बॅटिंग करण्याचा प्रयत्न केला मात्र ओव्हर थ्रो. गोलंदाजांनी नेमकं काय केलं पहा. मिसफील्डचं निश्चित या ठिकाणी योगदान मिळालं आणि हा सामना सहजगत्या जिंकला श्री ब्रिज नांदगाव संघाने. खरं तर एकच धाव होती. 1 चेंडू 1 धाव समीकरण बनू शकलं असतं, परंतु नियतीच्या मनात वेगळं होतं. गोलंदाजांनी या ठिकाणी यष्टीचा चेंडू फेकण्याचा प्रयत्न केला आणि हा सामना मात्र त्यांनी गमावला. तर सी ब्रिज नांदगाव संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि जंजिरा पॉइंट संघाचं पुढील सामन्यासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हार्दिक हार्दिक स्वागत. मुरुड प्रीमियर लीग पर्व दुसरे 2023 मध्ये सर्व क्रिकेट प्रेमींचे हार्दिक हार्दिक स्वागत.
तर जुबेरबाई यांच्या माध्यमात जुबेरबाई गलटे सरांच्या माध्यमातून हा संघ सेबीज नांदगाव संघ जिंकला आणि या जिंकल्याबद्दल त्यांनी तब्बल फलंदाज फहदला 5,000 रुपये आणि संघाला 5,000 असे 10,000 आणि फहदला